नमस्ते, मी डॉक्टर तेजस्विता राऊत, मंजुषा स्किन क्लिनिक अकलूज. आज आपण बोलणार आहोत की इम्पॉर्टन्स ऑफ मेंटेनिंग हेल्दी स्काल्प. तर हेल्दी स्काल्प आपल्याला शायनी हेअरसाठी, घनदाट केसांसाठी मेंटेन करणं गरजेचं आहे. तर आपण हे कसं करायचं की हेल्दी स्काल्प कसं? तर सगळ्यात महत्त्वाचं की हेल्दी स्काल्पची काळजी घेणे आणि त्याची स्वच्छता ठेवणे महत्त्वाचं आहे. काही दिवसानंतर आपल्या केसांमध्ये धूळ, तेल किंवा चुकीचे केमिकल प्रोडक्ट्स जर आपण यूज केले किंवा हेअर केअर प्रोडक्ट्स यूज केले तर त्याच्यामुळे केसांची गळती चालू होते, कोंडा होतो केसांमध्ये किंवा डोकं आपलं खाजवायला लागतं. तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला हेल्दी स्काल्प मेंटेन करणं गरजेचं आहे. तर आपण हे कसं मेंटेन ठेवायचं? तर कमीत कमी मी रेकमेंड करते की मुलांनी 3 वेळा शॅम्पूनी हेअर वॉश करावा एका आठवड्यामध्ये आणि मुलींसाठी हेच आपण 2दा सांगतो, कारण केस मोठे असतात तर ते केस धुणं पण शक्य व्हायला हवं. तर ह्यावेळेस जो शॅम्पू वापरतो तर तो आपण पॅराबेन आणि सल्फेट फ्री वापरायचा. जेणेकरून जे नॅचरली ऑइल असतं आपल्या स्काल्पला, केसांना, ते अ, त्या ऑइलला धोका पोहोचत नाही, की त्याच्यामुळे मग एक्सेसिव्ह ड्रायनेस आपल्याला स्काल्पला जाणवत नाही. तुम्ही जर खूप वेळा आठवड्यातून शॅम्पूनी हेअर वॉश केले तर हे नॅचरल ऑइल जातं केसांचं आणि त्याच्यामुळे स्काल्प ड्राय पडते. आपल्याला डोकं खाजवणं आणि केस गळती अशा प्रकारांना सामोरं जावं लागतं. किंवा तुम्ही जास्त प्रमाणात केसांची केमिकल ट्रीटमेंट करायची नाही आहे किंवा खूप वेळा एक्सेसिव्ह हेअर स्टायलिंग पण करायची नाही आहे. काही फंक्शन असेल, काही इम्पॉर्टन्स ऑकेजन असेल तर त्यावेळेसच ह्या गोष्टी करायच्या, की जेणेकरून केसांच्या मुळाशी जे असणारं प्रोटेक्टिव्ह बॅरियर आहे ते डिस्टर्ब होणार नाही आणि आपला स्काल्प हा हेल्दी राहील. अजून आपण हेल्दी स्काल्प मेंटेन करण्यासाठी काय करू शकतो? तर जर तुम्हाला उद्या केस धुवायचे असेल तर तुम्ही आदल्या रात्री केसांना तेल लावायचं, हलक्या हाताने मसाज करायचं आहे. जेणेकरून केसांच्या मुळाशी जे असणारं आहे सर्क्युलेशन ते वाढतं. केसांना लागणारे महत्त्वाचे न्यूट्रिएंट आहेत ते केसांच्या मुळांपर्यंत पोहोचतात आणि आपले हे हेल्दी हेअर राहतात. केस केस गळती कमी होते. तेल आदल्या दिवशी लावल्यामुळे स्काल्पचं पण एक मॉइश्चरायझेशन मेंटेन केलं जातं. त्यामुळे एक्सेसिव्ह ड्रायनेस, डॅन्ड्रफ ह्या गोष्टी होत नाही. जर तुमचं काही कारणानिमित्त जर डोकं खाजवत असेल, तर तुम्हाला पाहावं लागेल की आपलं डोकं कशामुळे खाजवतं आहे? की आपला स्काल्प ड्राय झाला आहे का? केसांमध्ये कोंडा झाला आहे का? किंवा शाळेत जाणारी मुलं असेल तर उवालिखा असं काही झालं असेल का? तर ते पाहायचं आहे. मग ते झाल्यानंतर तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टना भेटून त्यांचा सल्ला घेऊन शॅम्पू सिलेक्ट करायचा आहे. आठवड्यातून कमीत कमी 3 वेळा मुलांनी, 2 वेळा मुलींनी हेअर वॉश करायचा आहे. तेल लावायचं आहे. जर तुमची खूपच एक्सेसिव्ह ड्राय हेअर असेल, तर आपण त्यांना हेअर वॉशनंतर मॉइश्चरायझेशन रेकमेंड करतो. तर असे काही मॉइश्चरायझर जरी यूज केले, तरी तुमच्या हेल्दी स्काल्प राहण्यासाठी मदत होते. हेल्दी स्काल्प आपल्याला ह्यासाठीच मेंटेन ठेवायचं आहे, की आपले जे हेअर आहेत ते शायनी असावेत. हेअरफॉल आपला होऊ नये, आपल्या केसांमध्ये डॅन्ड्रफ होऊ नये, म्हणून आपल्याला हेल्दी स्काल्प मेंटेन करायचा आहे. थँक यू सो मच. मी डॉक्टर तेजस्विता संभाजी राऊत, मंजुषा स्किन क्लिनिक अकलूज. थँक यू.